नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ईश्वरपुरात जनगणना साहित्य वाटपात गोंधळ. जनगणनेच्या पुढील टप्प्यातील घरगणनेसाठी नियुक्त प्रगणांना साहित्य वाटप करताना प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका बसल्याचे चित्र ईश्वरपुरात पाहायला मिळालं. सकाळी 11 वाजता बोलवलेल्या शेकडो प्रगणांना साहित्य मिळण्यासाठी सायंकाळपर्यंत ताटकळत राहावे लागले. घरगणना प्रक्रियेसाठी यापूर्वीच प्रगणांचे प्रशिक्षण पूर्ण झालं असून काल ईश्वरपूर तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील रोजगार हमी योजना कार्यालयात साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 565 प्रगणकांसह पर्यवेक्षकांनाही एकाच वेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याने कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी झाली. साहित्य वाटपासाठी केवळ 4 ते 5 अधिकारी कर्मचारी कार्यरत असल्याने संपूर्ण प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू होती. प्रगणकांकडून 2 फोटो, पॅन कार्डची झेरॉक्स आदी कागदपत्रे घेऊन त्यानंतर ओळखपत्र तयार करण्यात येत असल्यामुळे प्रत्येकाला दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. अनेक प्रगणकांनी सकाळी फॉर्म जमा करूनही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत साहित्य मिळालं नसल्याची तक्रार केली, तर काहींना रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. उन्हाच्या तीव्रतेत वरांड्यात कोणतीही बैठक व्यवस्था नसल्याने प्रगणकांची गैरसोय झाली. काही ठिकाणी वादावादीचे प्रसंगही निर्माण झाले. दरम्यान सर्व प्रगणकांना एकाच वेळी बोलवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने वेळ देऊन बोलावले असते किंवा पर्यवेक्षकांकडे संबंधित प्रगणकांचे साहित्य सुपूर्द केलं असतं तर हा गोंधळ टाळता आला असता, अशी चर्चा सुरू होती.